मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर असताना मुंबईचा महापौर कोण होणार यावरून राजकारण पेटलेलं दिसतंय. ठाकरेंची शिवसेना सत्तेत आली तर मुंबईचा महापौर खान होईल अशी टीका भाजपकडून होत असते. तर भाजपकडून मुंबईचा महापौर मराठीच होईल हे स्पष्ट होत नसतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करत म्हटलंय की भाजपने मुंबईच्या महापौर पदासाठी चक्क मोहित कंबोज यांचं नाव निश्चित केलं आहे. चित्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या विधानांचा संदर्भ दिला आहे. महापौर महायुतीचाच होणार किंवा महापौर हिंदू होणार असं हे नेते म्हणतात, पण महापौर मराठीच होणार असं कुणीही छाती ठोकपणे का सांगत नाहीये असा सवाल चित्रे यांनी उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांना उचलून घेतल्याचा फोटो शेअर केलाय आणि म्हटलंय, मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का? मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा. यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच जुंपली आहे. मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026ला मतदान होणार आहे. पण त्याआधीच मराठी महापौर की बिगर मराठी महापौर यावरून राजकारण पेटलंय. भाजप यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशाच राजकीय अपडेट्ससाठी महाराष्ट्र भूमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.